सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात 13 फेब्रुवारी 2025 रोजी बेलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि महाकाली महिला मंडळ यांच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम बेलापूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पार पडला। या समारंभाला सीबीडी बेलापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वाघ, जिल्हा सरचिटणीस दत्ता माने आणि रमेश मेस्त्री, जिल्हा सचिव संतोष गवाणे, सीबीडी बेलापूर तालुका ब्लॉक उपाध्यक्ष दुर्योधन पारवे तसेच ब्लॉक काँग्रेस सचिव योगेश माटे उपस्थित होते। जिल्हा सचिव संतोष गवाणे यांनी महिलांसाठी एक नव्हे तर 2 महिला मंडळ स्थापन करून दिले आणि त्यांच्यासाठी बचत गटही सुरू केले। त्याच निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सीबीडी बेलापूर सेक्टर 8B रमाबाई आंबेडकर कॉलनी येथील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्ष लक्ष्मी पोरे आणि अनुसा पारवे तसेच महाकाली महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना शिंदे उपस्थित होत्या। यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा सत्कार सीबीडी बेलापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष प्रशांत वाघ यांच्या हस्ते तर महाकाली महिला मंडळाचा सत्कार जिल्हा सचिव संतोष गवाणे यांच्या हस्ते करण्यात आला होता। महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून आणि वाण देऊन हा कार्यक्रम साजरा केला। विशेष म्हणजे कोणतीही आर्थिक मदत न घेता हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न झाला। महिलांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। महाकाली महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना शिंदे यांनी सांगितले की महिला मंडळ स्थापन केल्यामुळे महिलांना स्वतःच्या हिमतीने काहीतरी करण्याची संधी मिळाली असून संतोष गवाणे यांच्या योगदानाबद्दल त्या त्यांचे आभार मानतात। बेलापूरमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर तुम्ही सर्व महिला इथे उपस्थित आहात, कुठून आला आहात आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? आम्ही सीबीडी बेलापूर मध्ये राहतो, सेक्टर 8 मध्ये, तिथनं आलेलो। आम्हाला म्हणजे बचत गट काढून दिलेले महिला मंडळ संतोष गवाणे साहेबांनी, त्या वतीने एक प्रोग्राम ठेवलेला आहे हळदी कुंकाचा, त्याच्यामुळे आलेलो आम्ही करायची ते दाखवून दिले त्यांनी आम्हाला। म्हणजे कसं एक हक्काने जगू शकतात। आता आपण कसं बाई मला काय समजत नाही, हे नाही, मग बाहेर कसं पडायचं, आमच्या जास्त करून बाहेरला घरच्या बाहेर पडायचं माहित नाही, म्हणून ते एक महिला मंडळ काढून दिला, त्याच्यामुळे बाहेर पण खुशात हिम्मत आली आम्हाला। हा एवढंच, आणि ज्या व्यक्तीने आम्हाला हिम्मत दिली त्याला धन्यवाद। कार्यक्रमाच्या शेवटी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जातील असे आश्वासन आयोजकांनी दिले। आज दिनांक 13/2/25 रोजी एक छोटे खानी हळदी कुंकू नवी मुंबई ब्लॉक अध्यक्ष व त्याचे सहकारी मिळून यांनी केले आहे। काँग्रेस ऑफिस मध्ये महिला मंडळ, काली माता महिला मंडळ आणि क्रांतीवीर ज्योती सावित्रीबाई फुले मंडळ, या 2 मंडळाच्या महिला आपल्या हळदी कुंकूसाठी या इथे उपस्थित होत्या आणि त्याच्यासाठी सर्व सहकार्याने चांगल्या पद्धतीनं मदत केली आणि हा हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ पार पडला आहे।
आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आपल्या CBD बेलापूर पट्ट्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे एक मंडळ आणि दुसरं मंडळ म्हणजे महाकाली महिला मंडळ. ज्या महाकाली महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्या वंदनाताई शिंदे आणि त्यांचे सहकारी, आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या महामंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई कोरे आणि अनुसयाताई पारवे यांनी 2 मंडळं आपली तयार केली आणि त्याच्यातून त्यांनी एक दाखवून दिलं म्हणजे लोकांना की आता फक्त आपल्याला पोटच भरायचं नाही तर आपल्याला त्याच्याबरोबर आपल्या समाजाची पण उन्नती करायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम केला. त्या उपक्रमाला आम्ही सर्व CBD ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हळदी कुंकू कार्यक्रम चांगल्या रीतीने झाला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार, मी दत्ता माने, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस आणि आमचे हे सर्व सहकारी. आज 13 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि महाकाली महिला मंडळ ही 2 महिला मंडळ आणि बेलापूर तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय छान छोटेखानी होता, परंतु अत्यंत सुंदर असा तो झाला, पार पडला. आणि या कार्यक्रमाला सर्वच आमच्या बेलापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अतिशय सुंदर असं सहकार्य केलं. तसेच ते ज्या आपण पाहिलं असेल की ज्या महिला इथे कार्यक्रमाला उपस्थित होत्या, या महिलांची जी उत्साह होता तो अतिशय म्हणजे टोकाचा होता. आणि यापुढे सुद्धा असे कार्यक्रम आपण छोटे छोटे कार्यक्रम या विभागामध्ये आपण राबवणार आहोत. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सर्व महिलांनी एकत्र यावं, नुसतं हळदी कुंकू हा उद्देश नसतो. हळदी कुंकूच्या निमित्ताने एकत्र येणं हा त्याचा मूळ उद्देश होता, मूळ गाभा त्याचा हा आहे. आणि तुम्ही आता तुम्हाला मी सांगितलं त्या दोन्ही महिला मंडळाची नावं महाकाली आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. तर या 2 महान जी नावं आपण त्यांना ठेवलेली आहेत आणि त्या नावामुळेच आज आपण जे काही पुढे महिला आज पुढे येत आहेत. मागे आपण एक कार्यक्रम चांगला घेतला होता, शाळेमध्ये आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तस्वीरींचं वाटप केलं होतं आणि त्यातून ती प्रेरणा घेऊन पुढे आम्ही दरवर्षीच असा कार्यक्रम होत असतो. परंतु या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आज हे आहे की स्वयंस्फूर्तीने महिला मंडळांनी त्यांना आम्ही कुठलाचाही त्यांनी आर्थिक सहकार्य न घेता स्वतः स्वयंस्फूर्तीने हा कार्यक्रम इथे राबवण्यात आला. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच आमच्या पदाधिकारी, दोन्ही महिला मंडळांचे महिला पदाधिकारी सर्वांनी सहकार्य केलं. धन्यवाद. माधुरी कांबले, न्यूज RTR, CBD बेलापूर, नवी मुंबई.